जय जय रामकृष्ण हरी. जेव्हा पती पत्नींचा विवाह होतो त्यावेळेला ते दोघं शपथ घेत असतात, करू संसार सुखाचा, साधू ही चार अर्क धर्माने, आदर्श जना दाखवू, सुखवू लोकांसी थोर कर्माने. अहो, असा हा प्रपंच नेटका करायचा आहे, नेटाने करायचा नाही आहे. तर नेटका म्हणजे कसा करायचा आहे, तर त्यासाठी काही गुण आपल्यामध्ये आवश्यक असतात. ती म्हणजे काटकसर. अहो, लक्ष्मी चंचल आहे, आज आहे उद्या नाही. त्यामुळे जिथे आवश्यक आहे तिथे काटकसर करायलाच हवी. स्वच्छता असायला पाहिजे. जिथे हात चाले तिथे लक्ष्मी फिरे असं म्हटलंय. नम्रता हा गुण तुमच्यामध्ये असला पाहिजे, कारण लीनता असली ना तर सगळं सोपं होत जातं. मधुर भाषा. अहो, गोड बोलून सर्वांची मनं तुम्हाला जिंकता आली पाहिजे. हिशेबीपणा असायला हवा. अहो, जेव्हा आजकालच्या मुलांचे 2-2 लाख रुपये पगार असतात, मग पहिल्यांदा किस्सा कसा असतो, गरम असतो. मग तो 15 दिवस झाले की नरम होतो आणि मग शेवटी सगळं संपतं, म्हणजे बेशरम की मित्राकडे पैसे मागावे लागतात. अशी कधीच आपल्या वेळ आपल्यावर येता कामा नये. तडजोड. अहो, मनाला तुम्हाला मुरड घालता आली पाहिजे आणि अशी ही मुरड तुम्ही घातली तरच संसार हा सुखाचा होत असतो. सदाचार संपन्न तुम्ही असायला पाहिजे. अहो, आदरातिथ्य असायला पाहिजे, मोठ्यांची सेवा करायला पाहिजे. म्हणजे आपल्याकडे असं म्हटलंय की नाही, घर असावे घरासारखे, नकोच नुसत्या भिंती, तिथे असावा लळा जिव्हाला, नकोच नुसती नाती. मग नुसतं एका घरात राहतोय म्हणून आपण आपले जिव्हाळ्याचे आहोत का? तर नाही. कित्येक घरामध्ये असं लिहिलेलं असतं की हे घर महाराजांचं आहे किंवा हे घर स्वामींचं आहे. मग हा भाव जर आपण ठेवून इथे आपल्या घरात वागलो तर आपलं घर नक्कीच सुखाचं होणार आहे. म्हणजेच प्रेम आणि श्रद्धा हा घराचा पाया असायला पाहिजे. संतुष्ट स्त्री ही घराची लक्ष्मी असते. आतिथ्य हे घराचं सुख असतं. समाधान हे घराचं खरं वैभव असतं आणि धार्मिकता हा घराचा कळस असतो. आणि अशा तऱ्हेने प्रपंचामध्ये आपल्याला भाग्य मिळवता येतं. जय जय रामकृष्ण हरी.